चला मंडळी, आज आपण मस्त झटपट अशी घरच्या घरी कुरकुरीत पापडी चाट बनवूया आणि तेही गव्हाच्या पिठापासून बनवलेलं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1/4 कप मूग डाळ 2-3 तासांसाठी भिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर एका पॅन मध्ये 2 चमचे कसुरी मेथी घालून हलकीशी गरम करून घ्यायची। त्याच पॅन मध्ये 2 चमचे तेल घातलं, अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा कलोंजी घालून घेतलं, नाहीतर मग काळे तीळ घातले तरीही चालेल। त्यावरती भिजवलेली डाळ घालायची आणि डाळ 2 मिनिटं परतल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं। चिली फ्लेक्सचे 3 पॅकेट याच्यामध्ये मी कट करून टाकलेले आहेत आणि त्यानंतर 2-3 मिनिटं ती डाळ परतून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये जी कसुरी मेथी आपण भाजून घेतली होती ती थोडीशी बारीक हाताने करायची आणि ती त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। 1 ते 1.5 मिनिटं परत कसुरी मेथी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ही डाळ आहे ती आपण थंड करून घ्यायची आहे। तर मी थोडंसं मीठ ऍड करून घेतलेलं आहे आणि आपण पिठामध्ये पण मीठ ऍड करणार आहे। चला तर आता पीठ मळून घेऊया। आता इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानंतर 1/4 कप बारीक रवा घेतलेला, चवीनुसार मीठ ऍड केलं आणि जी आपण मिक्स करून घेतलेली डाळ आहे ती घालून घेतली। 3 चमचे किंवा 4 चमचे याच्यामध्ये साधं तेल घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचे। पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा, 10 मिनिटं झाकून ठेवायचा आणि त्यानंतर गोळे ते लाटायला घ्यायचे। चपातीपेक्षा थोडेसे पातळ याच्या लाट्या लाटून घ्यायच्या आहेत आणि चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत। आता इथं बघू शकता आपली लाटी लाटून झालेली आहे, चपातीपेक्षा थोडीशी पातळ केलेली। फक्त याचं पीठ मळताना आहे ना एकदम कडक मळून घ्यायचंय, म्हणजे त्याच्या ज्या पापडी आहेत त्या नरम पडत नाहीत आणि आपले महिनाभर म्हटलं तरी त्या टिकू शकतात। ह्या पापड्या त्या चौकोनी आकारामध्ये छान दिसतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात। अशा पद्धतीने मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। बघा, कटरच्या साहाय्याने कट केलं की त्याच्या साईडला अशा छान कडा येतात। अशा पद्धतीने त्यानंतर तेलावरती खरपूस रंगापर्यंत मीडियम ते स्लो गॅसवरती भाजून घ्यायच्या। त्यांचा कलर आहे तो चांगला चेंज झाला पाहिजे आणि जे बुडबुडे आहेत तेलामध्ये ते पूर्ण थांबले पाहिजेत। अशा पद्धतीने सोनेरी रंगापर्यंत ह्या पापडी येते तळून घ्यायची। आता इथं तुम्हाला दाखवते मी आवाज कसा आहे, एकदम कुरकुरीत अशी आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत। आता आपण बघूया कशा, बघू शकता इथं आवाज येतोय की नाही, एकदम कुरकुरीत अशा पापडी आपली तयार झालेली। ही तुम्ही स्टोर करून महिनाभरासाठी ठेवू शकता, प्रवासात वापरू शकता किंवा मग असं त्याच्यावरती दही वगैरे घालून चाट बनवू शकता। आता इथं मी दाखवते तुम्हाला मी कसा चाट बनवते त्या पद्धतीनं। आता इथं मी गोड दही घालून घेतलेले आहे, हिरवी चटणी घातली, लाल चटणी घातली, कांदा टोमॅटो आणि त्यावरती शेव घालून घेतलेली आहे, कोथिंबीर घातली फ्रेश आणि त्यानंतर सर्व केली। अप्रतिम अशी पापडी चाट तयार होते, नक्की बनवून बघा। याची संपूर्ण रेसिपी YouTube वरती अपलोड केली, ती तुम्ही पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू